गुड मॉर्निंग. आता मी आज थोडी वेळाने उठली 9 वाजता, कारण आता माझी ट्युशन वगैरे नाही आहे म्हणून. आणि इथे मी नाश्त्याची तयारी केली, म्हणजे नाश्ता बनवणार आहे. तर आता आपण भेटू डायरेक्ट माझी आंघोळ झाल्यानंतर. आता माझी आंघोळ झाली आहे आणि इथे आमच्या इथे सर्व स्वयंपाकाला लागले, कारण आज अखरपक आहे. आणि अखरपक असल्यामुळे इथे सगळेजण खूप फटाफट काम करत आहे. मी तुम्हाला दाखवते. इथे सगळे म्हणजे खीर वगैरे जे काही असतं ना, ते सगळं काही बनवणं सुरू आहे. हे बघा, इथे आमचं अर्धा तास स्वयंपाक झाला, तर थोड्या वेळाने होऊन जाईल, म्हणून पटकन आम्ही सकाळीच नाश्ता केला होता. आणि इथे पूजा पण होणार आहे, पूजा बसणार आहे, जे आजी आजोबांना जीव घालत असतं ते. आणि इथे आई आणि मावशी करत आहे. बाबा पण इकडे दुर्वा वगैरे तोडत होते आणि तिकडे मम्मी कपडे धुवत आहे. आता इथे सर्व काही झालं आहे आणि डुगू बाबाला बघा किती त्रास देते, त्यांच्या मागे मागेच फिरते. आणि इथे मावशीचं तळण सुरू आहे, मम्मीचे पोळ्या वगैरे सुरू आहे आणि आई आणि बाबा आता पूजा करणार आहे मिळून. तर थोडंसं स्वयंपाक राहिला आहे, ते मावशी आणि मम्मी करत आहे. आणि इथे आई आणि बाबा आता पूजेचं सगळं काढलं आहे, ते करणार आहे, म्हणजे ताट वगैरे तर ठेवलं आहे. तर मी तुम्हाला दाखवते पुढची पूजेची पूर्ण प्रोसिजर कशी असते. तर तुमच्याकडे पण होतो की नाही ते कमेंटमध्ये सांगाल. आणि आता आमच्याकडली पूजा बघा. पेटू इथे 1 2 1 2 3 हो. आता मम्मी इथे सर्व देवांसाठी नैवेद्य काढत आहे आणि आजी आजोबाचं तर ताट ऑलरेडी झालेलंच आहे. आणि याच्यानंतर कावळ्याला जे असतं ते घास चारत असतो. आता देवाला तुळशीचा आणि गाईचा नैवेद्य काढत आहे मम्मी. आणि याच्यानंतर पण थोडी बाहेर पूजा आहे, ती पण बघा.
आता इथे आम्ही जेवण करत आहे आणि आजच रिटर्न होत आहे. तर आता आपण भेटू जेव्हा आपण परत जाऊ तेव्हा, म्हणजे सायंकाळी. थांब ना, आपल्याला देऊ दे. मोठी आई आजू हा येते, मोठी आई तिला आवाज दे. हा चाल ना, आपण ते चालू दे. मोठी आई आजू जाऊ दे ना मोठ्या आईले. चाल ना, चल. मोठी मोठी आई मोठी बाय आई खाली उतर मध्ये खूप जास्त गर्दी असल्यामुळे मी आतापर्यंत शूट नाही करू शकली आणि मी आता शूट करत आहे. आम्ही बस 15-20 मिनटात पोचणारच आहे. तर आता डायरेक्ट आपण भेटू म्हणजे बस स्टॉपवरती जेव्हा आम्ही उतरू तेव्हा, कारण आता शूट करून काहीच फायदा नाही म्हणून. चल ना, झाल्या ना 4 बंदच झाला ना वरचा. वरचा पूल बंद झाला, खालूनच चालल्या गाड्या. मला लवकरच ॲटो मिळाला आणि डुगू बघा कशी इथे जाऊन बसली आहे. आणि ही बघा मागे जाऊन बसली आणि गाड्या करणारच आहे. ही शांत बसतच नाही. झोपायला टाकली. ते बघा इथे बसली आहे, DJ वरती बसली आहे ॲटोतल्या. बाबा यादव बोलतो याचं बसून आलं. हा? तिथं थांबते का तिथे कोण होय? कोण होय? हाय आपा होय आभाव दे आप्पा. आई आई घरी आल्यानंतर मी माझी उद्यासाठी कॉलेजची बॅकपॅक केली आणि थोडंसं ग्राफिकचं होतं ते पण कंप्लीट केलं. पण मी ते शूट नाही केलं कारण मी पहिले बॅकपॅक केली आणि मी म्हटलं की आजचा ब्लॉग इथेच स्केंड करू. तर मी इथे थोडंसं राईट डाऊन केलं. पण मी जसं पूर्ण आपलं सामान काढलं शीट ड्रॉ करायसाठी, तसंच मावशीने आवाज दिला की जेवण करून घे, आता उद्या करशील, कारण काकाजीची नाईट पण होती. आणि आजसाठी बस इतकंच. भेटू आपण उद्या. गुड नाईट.